हे गाईज, तर पार्सल आलेलं आहे आणि मी नक्की काय ऑर्डर केलेलं आहे दिसेलच तुम्हाला. तर पहिल्यांदा पार्सल येऊ दे वरती. आणि गाईज, पार्सल अनबॉक्सिंग करण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, माझा आवाज थोडासा तुम्हाला खराब वाटेल कारण की माझा आवाज थोडासा बसलेला आहे, जास्त नाही. आणि आज काहीतरी स्पेशल ऑर्डर केलेलं आहे मी, आणि काय ऑर्डर केलेलं आहे तुम्हाला दाखवते. तर चला गाईज. आणि बॉक्सवरून तुम्हाला समजलेच असेल की आतमध्ये काय आहे. तर चला अनबॉक्स करूया. आणि मी खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आज मी काय बनवणार आहे यामध्ये हे पण तुम्हाला दिसेल. सो गाईज, तुम्ही विचार करत असाल की तू एअर फ्रायर का ऑर्डर केलेले आहे. तर जेव्हा कधी आपली हेल्थ खराब असते आणि आपल्याला जास्त ऑइली वगैरे खायचे नसते, माझ्या वडिलांची, आईची, माझ्या कधी कधी हेल्थ खराब असते, त्यावेळी नॉर्मल काही गोष्टी बनवण्यासाठी मी एअर फ्रायर ऑर्डर केलेला आहे. आणि गाईज, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एअर फ्रायरला जास्त लाईट जळत नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही पण ऑर्डर करू शकता आणि हेल्दी खाऊ शकता. आणि गाईज, इंडियापेक्षा मी अदर कंट्रीमध्ये एअर फ्रायर खूप जास्त पाहिलेला आहे. आणि सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्या इंडियामधल्याच सेलिब्रिटी, त्यांच्या घरी पण मी खूप जास्त एअर फ्रायर पाहिलेला आहे, कारण की त्या खूप जास्त हेल्दी खातात, ऑइल फ्री खातात जेवण, आणि किती जास्त फिट असतात. फायनली खुलजा सिम सिम. आणि हे ओपन झालेलं आहे गाईज, आणि तुम्ही बघू शकता मी काय ऑर्डर केलेलं आहे. सो गाईज, हा एअर फ्रायर खूप छान आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. आणि अकॉर्डिंग टू प्राईस खरंच खूप छान आहे आणि मला पर्सनली खूप जास्त आवडलेलं आहे. चॉईस माझी नाही आहे, चॉईस दादाची आहे, पण छान आहे, मला आवडलेलं आहे. तर बघूया आपण हे कसं ओपन करायचं आहे, कसं ऑन करायचं आहे. मला यामध्ये काहीच माहीत नाही आहे, दादा मला सांगत आहे, तर बघूया. सो गाईज, मशीन ऑन कशी करतात हे माहीत आहे, दादाला ॲक्च्युली माहीत आहे, पण मला काहीच माहीत नाही आहे मशीन ऑन कशी करतात, टेम्परेचर सेट कसं करतात. आणि ऑर्डर तर केलेलं आहे आणि आता बघूया. सो गाईज, पहिल्यांदा हे ओपन कसे करायचे हेच समजत नव्हते, आणि मला पण समजत नव्हते आणि दादाला पण समजत नव्हते. पण फायनली आम्ही कसे तरी हे ओपन केलेले आहे आणि यामध्ये हे ठेवण्यासाठी दिलेले आहे, आणि खूप प्रयत्नानंतर हे ओपन झालेले आहे. सो कोणती पण गोष्ट आणल्यानंतर ती व्यवस्थित आहे का नाही हे पाहिले जाते, आणि आम्ही तेच बघत आहोत. आणि हे खूप छान आहे, आम्हाला जसे हवे होते तसेच आहे. आणि यासोबत त्यांनी एक बुक पण दिलेले आहे, रेसिपी बुक, आणि त्यामध्ये खूप सारे रेसिपी दिलेले आहेत. सो मी थोडं चेक करत होते आणि मी विचार केला की मी लगेच काय बनवू. तर मी विचार केला की चला फ्रेंच फ्राय बनवूया, आणि मी ते बनवत आहे गाईज. आणि पहिल्यांदा दादाने ऑन करून बघितले की हे व्यवस्थित आहे का, तर हे व्यवस्थित आहे. आणि आता मम्मी पूजन करत आहे, आणि नवीन वस्तू आणल्यानंतर आमच्याकडे पहिल्यांदा पूजन केले जाते त्या वस्तूचे, आणि आम्ही आता पूजा करत आहोत. सो मम्मी हळदी कुंकू वगैरे लावत आहे. सो गाईज, नवीन वस्तूची पूजा झालेली आहे आणि आता मी बनवणार आहे फ्रेंच फ्राय, आणि त्यासाठी मी करत आहे तयारी. इथे मी बटाटा छान असा कापून घेतलेला आहे आणि जास्त काही मसाला लावलेला नाही आहे, फक्त थोडीशी चटणी आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं ऑइल टाकलेलं आहे. आणि गाईज, या पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे, जास्त नाही, 1-2 थेंब तुम्ही लावू शकता. आणि मी हे सगळेच बटाटा स्लाईस त्यामध्ये टाकलेले आहेत.
छान असे सेट करून घेऊया. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मला माहीत नाही आहे की एअर फ्रायर कसा ऑन केला जातो आणि टेम्परेचर कसे सेट केले जाते. आता मी पहिल्यांदा शिकणार आहे, मला दादा सांगेलच. आणि त्याने ही मशीन ऑन केलेली आहे. बघूया आता काय होतं आहे. आय थिंक गाईज हे झालेलं आहे, कारण की दादाने मशीन ऑफ केलेली आहे आणि तो आता हे काढत आहे. म्हणजे हे झालेले आहे. ओ माय गॉड, सिरियसली गाईज हे कसे दिसत आहे तुम्ही बघा लिटरली. आणि हे गरम आहे आणि त्यामध्ये त्याने हात घातलेला आहे, त्याला भाजलेला आहे. सो मी आता एका प्लेटमध्ये काढते आणि तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघू शकता. सिरियसली हे खरंच खूप छान झालेलं आहे. एक नंबर गाईज, काय मस्त टेस्ट आहे. सो गाईज, जी मशीन मी ऑर्डर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली? आणि खरंच खूप छान आहे. तुम्ही त्यामध्ये ऑइल फ्री जेवण बनवू शकता, नॉर्मली जे आहे ते. आणि जर तुमची हेल्थ खराब असेल, तुम्हाला जास्त ऑइल खायचं नसेल, तर तुमच्यासाठी तो बेटर आहे ऑप्शन. आणि जास्त लाईट वगैरे यूज होत नाही, जास्त लाईट बिल येत नाही. इंडक्शनसारखंच आहे सेम आणि छान आहे. तर चला गाईज, आता आवरते आणि नंतर चालू करते. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, अधिक महिना सुरू आहे आणि माझी बहीण आलेली आहे, मम्मी पण आहे. सो आम्ही सर्वजण निघालेलो आहोत बाहेर, काहीतरी खरेदी करतात आणि छान असं जेवण पण बनवतात. सो आज मी जेवण पण छान असं बनवणार आहे. तर चला गाईज, आता बाहेर निघालेलो आहोत. सो तिकडे गेल्यानंतर चालू करते. सो गाईज, आम्ही फायनली सराफ ज्वेलर्समध्ये आलेलो आहोत आणि इथे इतके छान पैंजण होते पायातले. मला असे नाजूक साखळी टाईप पैंजण खूप जास्त आवडतात आणि हे खूप भारी होते, दिसायला पण छान आणि डिझाईन पण खूप छान होती. आणि हे जे नेकलेस होते मला हे काही समजले नाहीत, कारण की हे मला थोडेसे नेपाळी वाटत होते. मम्मी आणि माझी बहीण चूज करत होते त्यांच्यासाठी आणि फायनली मम्मीने तिच्यासाठी जोडवे चूज केलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मम्मीचे पाय किती छोटे आहेत आणि तिचे बोट बघा किती नाजूक आहेत.